अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव उद्या 12 फेब्रुवारी गुरुवारपासून सुरू होत आहे. प्रथमच बुलढाणा जिल्हा परिषदेला यजमान संघाचा मान मिळाला. बुलढाण्यातील जामरुण रोड परिसरातील क्रीडा संकुल प्रांगणात ही स्पर्धा व महोत्सव रंगणार आहे. स्पर्धेचं उद्घाटन सकाळी 10 वाजता अमरावती विभागीय पोलीस आयुक्त श्वेता सिंगल यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी किरण पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता महापात्र, यवतमाळचे अधिकारी मंदार पक्ती, वाशिमचे अर्पित चव्हाण, अकोल्याच्या अनिता मेश्राम व अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त संतोष कवडे तसंच बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांची उपस्थिती राहील. दरम्यान 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत मैदानी व सांघिक स्पर्धा पार पडेल. तसेच 12 व 13 फेब्रुवारी या 2 दिवसात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तदनंतर 14 फेब्रुवारी अर्थात शनिवारी बक्षीस वितरण सोहळा पार पडेल. परजिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडू स्पर्धकांची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी बुलढाण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. अमरावती विभागीय अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव हे 12 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून तर 14 फेब्रुवारीपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये सादर होणार आहेत. यावर्षीचं यजमानपद हे बुलढाणा जिल्हा परिषदेला आलेलं आहे आणि साधारणपणे 5 जिल्हे आणि मुख्यालय, आयुक्त मुख्यालय अशा पद्धतीचे 6 विविध स्वरूपाचे संघ आपल्याकडे आज दाखल होत आहेत. उद्यापासून क्रीडा स्पर्धांना सुरुवात होईल.